एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। जालन्यामध्ये 10वीचा पेपर फुटलेला आहे। जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटला अशी माहिती सध्या समोर येते। जालन्यामधील बदनापुरातील ही संपूर्ण घटना आहे। पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागल्याचं आपण पाहतोय। तर आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। असं असताना जालन्यामध्ये 10वीचा पेपर हा फुटलेला आहे। जालन्यामध्ये 10वीचा मराठी या विषयाचा पेपर फुटल्याची माहिती मिळते। जालन्यातील बदनापुरातील ही संपूर्ण घटना आहे। पहिल्याच दिवशी आपण पाहतोय पेपर फुटीचं ग्रहण हे लागलेलं आहे। 10वीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरामध्ये सुरुवात झालेली आहे आणि कॉपी मुक्त तसंच कोणतीही समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासन खबरदारी घेत होतं। मात्र असं असताना पहिल्याच दिवशी आपण पाहतोय पेपर फुटीचं हे ग्रहण जालन्यामध्ये लागलेलं आहे। लक्ष्मण सोळंके आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। लक्ष्मण, जालन्यामध्ये 10वीचा पेपर फुटलेला आहे, नेमकं काय घडलं? पुढील कारवाई संदर्भातली काय माहिती? ऋतुजा, आपण बघू शकतो की आजपासून राज्यभरात 10वीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि आज पहिल्याच मराठीच्या पेपरला आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यातल्या बदनापूर येथील जिल्हा परिषदच्या सेंटरवर या ठिकाणी मराठीचा पेपर फुटल्याची घटना घडलेली आहे। आपण बघू शकतो की पेपर फुटल्याच्या नंतर जे शहराभरात जे झेरॉक्स सीएनसी सेंटर असतात त्या ठिकाणी उत्तरपत्रिका मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यात पेपर फुटीची घटना झालेली आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान सुद्धा होण्याची शक्यता आहे। बदनापूर शहरात 11 वाजता पेपरला सुरुवात झाल्याच्या नंतर आपण बघू शकतो की अनेक सेंटरवर आता उत्तरपत्रिकाच्या झेरॉक्स मिळायला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे संपूर्ण सेंटरवर जे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। अद्यापर्यंत बदनापूर पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसला तरी या प्रकरणी आता पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी तपास सुरू केलेला आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।